नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, दळवी हे सिंधूला संकेतला भेटण्यासाठी नकार देतात आणि म्हणूनच सिंधू तिथून निघत असते. आता सिंधू पुन्हा एकदा मागे वळून पाहते, परंतु दळवी लगेच दरवाजा बंद करून घेतात आणि त्यामुळे सिंधूला खूप वाईट वाटतं. सिंधू विचार करू लागते की काय करू, काही झालं तरी मला माझ्या अंकुरला भेटायचं आहे. आता त्याचवेळी सिंधूला राघवचं बोलणं आठवतं. राघवने सिंधूला सांगितलेलं असतं की काही झालं तरी आपण प्रयत्न करत राहायचे. तुला हसवण्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार, कारण कसं आहे, आपला हेतू साध्य होत नाही तोपर्यंत आपण प्रयत्न करायचे. म्हणजे आपले हे प्रयत्न पाहून स्वतः देवही आपल्याला मदत करतो. आता हे सिंधूला राघवचं बोलणं आठवतं. आता सिंधू ही आपला हेतू साध्य करण्यासाठी पुन्हा एकदा दळवीच्या दरवाजाची बेल वाजवते. आता दळवी दरवाजा उघडतात आणि सिंधूला विचारतात की आता काय धमकी द्यायला आलात. तर आता सिंधू ही दळवींच्या समोर हात जोडते आणि म्हणू लागते, धमकी नाही तर हात जोडून विनंती करायला आली आहे. प्लीज एकदा मला माझ्या अंकुरला बघू द्या. प्लीज. माझा जेव्हा अपघात झाला त्यावेळी अंकुर अगदी तान्हा होता. त्यानंतर मी त्याला बघितलंही नाही. माझा अंकुर आता कसा दिसत आहे तेही मला माहीत नाही आणि म्हणूनच मी तुम्हाला विनंती करत आहे, प्लीज एकदा मला माझ्या अंकुरला भेटू द्या. तर आता दळवींची मिसेस सिंधूला म्हणू लागते की तुम्हाला सांगून कळत नाही का. तर सिंधू त्यांना म्हणते, तुमची भीती मी समजू शकते, परंतु मी तुम्हाला वचन देते, मी तुमच्या संकेतला तुमच्यापासून लांब करणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, मी त्याला काहीही सांगणार नाही. फक्त प्लीज एकदा मला त्याला बघू द्या. मी बाप्पाची शपथ घेऊन सांगते. सविताजी, तुम्हीसुद्धा एक आईच आहात ना. मग एक आई दुसऱ्या आईला वचन देत आहे. मला फक्त एकदा माझ्या अंकुरला बघू द्या. एकदा फक्त, मग मी इथून निघून जाईन. फक्त एकदा. 9 वर्षापूर्वी आमचा अपघात झाला आणि मला काल कळालं की माझं बाळ जिवंत आहे. मग माझी काय अवस्था असेल तुम्ही समजू शकता ना. सविताजी, एकदा मला भेटू द्या. सिंधू ही सविताजींना म्हणते, मला माहीत आहे, मी तुमची भीती समजू शकते, परंतु तुम्ही एकदा स्वतःला माझ्या जागी ठेवून बघा. मग तुम्हाला कळेल की मला किती त्रास होत आहे, मला किती वेदना होत आहेत आणि म्हणूनच मी तुम्हाला विनंती करत आहे, प्लीज एकदाच माझ्या अंकुरला मला भेटू द्या. तर आता सिंधूची ती विनंती पाहून सविताजी तयार होतात आणि सविताजी सिंधूला म्हणतात, ठीक आहे, परंतु 1 तास तुम्ही फक्त तुमच्या अंकुरला भेटू शकता. आता अंकुरला भेटायला मिळत आहे हे ऐकूनच सिंधूला खूप आनंद झालेला असतो आणि कधी एकदा माझ्या अंकुरला भेटते असं सिंधूला झालेलं असतं. आता सविताजी सिंधूला घरात येण्याची विनंती करतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की रिषभ हा पेढीवर जाण्यासाठी तयार होत असतो. तर आता रेश्मा ही रिषभचा टिफिन घेऊन येते आणि रिषभला म्हणते, रिषभ हा घे टिफिन, असं म्हणत ती रिषभला टिफिन देते आणि तिथून निघून जात असते. तर रिषभ आता रेश्माचा हात पकडतो. तर रेश्मा ही रिषभला विचारते, रिषभ अरे काय करतोयस तू. तर रिषभ हा रेश्माला म्हणतो, बायकोचा हात पकडतो, बाकी काहीच नाही. तर आता रेश्मा रिषभला म्हणते, अरे रिषभ कोणीतरी येईल ना. रिषभ म्हणतो, येऊ दे ना, मी नाही घाबरत. आणि रेश्मा, कितीतरी दिवसानंतर मी माझ्या बायकोचा हात पकडला आहे. रेश्मा, अगं तुला माहीत आहे का तू किती गोड लाजतेस. आता रेश्मा ही लाजू लागते. तर त्यानंतर रिषभ हा रेश्माला म्हणतो, रेश्मा खरं तर मला माझाच खूप राग येतो गं. तर आता रेश्मा ही रिषभला म्हणते, रिषभ आपलं काय ठरलं आहे, या गोष्टी आपण आपल्या आयुष्यातून डिलीट करायच्या आहेत. मीही या गोष्टी माझ्या आयुष्यातून डिलीट केल्या आहेत. मग तू सुद्धा कर ना. या गोष्टींचा पुन्हा पुन्हा उल्लेख करायचा नाही. या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या आहेत. असं म्हणत रेश्माही निघून जात असते. आता पुन्हा एकदा रेश्माचा हात रिषभ पकडतो. तर त्यानंतर रिषभ हा रेश्माला म्हणतो, रेश्मा तुला माहीत नसेल, परंतु रेश्मा आता मी एकही क्षण तुला दूर करू शकत नाही. तर आता रेश्मा ही रिषभला विचारते, हे बरं आहे, आता तुला उशीर होत नाही का. मी जर टिफिन देण्यासाठी जरा जरी लेट केला तरी तू चिडला असतास आणि म्हणाला असतास की मला उशीर होत आहे. आणि आता तर रिषभ हा रेश्माला म्हणतो, खरं तर पेढीवर जायचा माझा मूडच नाही आहे. रेश्मा म्हणते, मग नको जाऊस. रिषभ म्हणतो, नसतोच गेलो, परंतु कुणाल भाई आणि डीलर येणार आहेत, त्यांच्या जर मीटिंग नसत्या तर मी खरंच गेलो नसतो. रेश्मा म्हणते, आणि घरात बसून झोपा काढल्या असत्या. रिषभ म्हणतो, हो का, मी सांगू का मी काय केलं असतं ते. असं म्हणत रिषभ हा रेश्माच्या जवळ जात असतो. तर रेश्मा ही रिषभला म्हणते, रिषभ अरे काय करत आहेस. असं म्हणत ती रिषभला बाजूला ढकलते. तर आता रिषभ पडल्याचं नाटक करतो आणि दुखत असल्याचं नाटक करत म्हणतो, खरंच खूप दुखत आहे. रेश्मा विचारते, काय झालं रिषभ, सॉरी, दुखत आहे का तुला खूप, मी डॉक्टरांना फोन करू का. रिषभ म्हणतो, हो हो, डॉक्टर रेश्मा यांना फोन कर. आता मात्र रेश्मा म्हणते, काय रिषभ तू मला घाबरवलंस ना. तर आता रिषभ उठतो आणि रेश्माला म्हणतो, रेश्मा मी खरंच खूप थकलो आहे गं. रेश्मा म्हणते, काय
ऋषभ म्हणतो हो ना, मी खरंच खूप थकलो आहे, मला एनर्जीची गरज आहे. असं म्हणत तो रेश्माच्या जवळ जातो. तर रेश्मा ही ऋषभला म्हणते, ऋषभ नाही, दरवाजा उघडा आहे, कोणीतरी येईल, तुला कळत नाही का? तर ऋषभ म्हणतो, रेश्मा अगं तुझा स्पर्श दिवसभर असावा असंच मला वाटत आहे. आणि हो, आज खरंच तू खूप छान आणि गोड दिसत आहेस. असं म्हणत ऋषभ हा रेश्माच्या जवळ जात असतो. रेश्मा मात्र लाजत असते. आता रेश्मा आणि ऋषभ एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. तेवढ्यातच तिथे ऋतुजा येते. आता त्या दोघांना आनंदात पाहून आणि एकमेकांसोबत पाहून ऋतुजाला खूप आनंद झालेला असतो. आता ऋषभ रेश्माची केस घेण्यासाठी पुढे जाणार, परंतु तोचपर्यंत ऋतुजा ठसका लागल्याचं नाटक करते. आता दोघेही भानावर येतात आणि पाहतात तर तिथे ऋतुजा आलेली असते. आता आईला असं अचानक पाहून रेश्मा आणि ऋषभ दचकतात आणि त्यानंतर रेश्मा ही नाटक करत म्हणते, आई तुम्ही? आई मी चादर नीट करत होते. तर आता ऋतुजा पुढे येते आणि रेश्मा आणि ऋषभला म्हणते, अच्छा मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? तर आता ऋषभ तिथून पळ काढत म्हणतो, आई मी येतो. परंतु ऋतुजा त्याला पकडते आणि म्हणते, मी सगळं ऐकलं आहे आणि हो मी पाहिलं पण आहे. तर आता मात्र दोघेही लाजू लागतात. तर आता ऋतुजा त्या दोघांना जवळ घेते आणि म्हणते, माझी पिल्लं अशीच खुश राहा. तुम्ही जर खुश तर मी खुश. तुम्हा दोघांना असं एकमेकात हरवलेलं बघून मला खरंच खूप आनंद झाला. मी शब्दात आनंद नाही व्यक्त करू शकत, नाही सांगू शकत. तर त्यानंतर ऋषभ म्हणू लागतो, चला मी येतो. तर आता ऋतुजा ही ऋषभला म्हणते, वेळ मिळाला तर रेश्माला फोन कर. तर आता ऋषभ म्हणतो, हो आई. तर त्यानंतर ऋषभ तिथून निघून जातो. तर आता ऋतुजाही रेश्माचं कौतुक करत म्हणते, रेश्मा खरं तर मला तुझा खूप अभिमान वाटतो. रेश्मा विचारते, का आई? तर आता ऋतुजा म्हणू लागते, तुमच्या नात्यामध्ये एवढेही चढ उतार असून सुद्धा तू घर सोडून गेली नाहीस. सून असण्याचं कर्तव्य तू पूर्ण केलंस आणि हेच अभिमानास्पद आहे. खरं तर आदर्श सून तूच आहेस रेश्मा, या घरची आदर्श सून तू आहेस. आणि आता मी वहिनीसाहेबांना सांगणार आहे, या घरची जर आदर्श सून कोण असेल तर ती माझी रेश्मा आहे. रेश्मा खरंच मी मनापासून सांगत आहे, मला तुझा खरंच खूप अभिमान वाटत आहे. असं म्हणत ऋतुजा आता रेश्माला जवळ घेते आणि रेश्माचं कौतुक करू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सिंधू ही संकेतची म्हणजेच अंकुरची वाट पाहत असते. आता तेवढ्यातच दळवी समोर येतात. आता दळवींची मिसेसही तिथे आलेली असते, परंतु संकेत तिथे आलेला नसतो आणि म्हणूनच सिंधू त्यांना विचारते की संकेत. आता तेवढ्यातच तिथे संकेत समोर येतो. आता संकेतला पाहून सिंधूला मात्र राहवत नसतं. सिंधूला वाटत असतं की आपण एवढ्या वर्षानंतर आपले अंकुरला पाहिलं आहे. आता अंकुर एवढा मोठा झाला आहे. आता सिंधू अंकुरकडे पाहतच राहते. आता अंकुरला पाहून सिंधूला अंकुरच्या जन्माचे दिवस आठवतात. अंकुरच्या जन्मानंतर राघवच्या चेहऱ्यावरचा आनंद तिला आठवतो आणि तिला ते गोड क्षण आठवत असतात. ती मनाशीच विचार करते आणि त्यानंतर अंकुरला जवळ घेण्यासाठी, कुशीत घेण्यासाठी हात पुढे करते. परंतु अंकुर काही तिच्या कुशीत येत नसतो. तिला खूप वाईट वाटतं. आता त्याला मायेने जवळ घ्यावं यासाठी सिंधूच त्याच्या जवळ जात असते. आता जवळ जाताच ती लगेच त्याला कुरवाळू लागते, त्याला जवळ घेते. आता तिचे अश्रू अनावर होतात. 9 वर्षानंतर आपल्या तान्ह्याबळाची भेट झाली हे पाहूनच तिला खूप आनंद झालेला असतो. सिंधू अंकुरच्या गालावरून हात फिरवते. कित्येक वर्षानंतर आपल्या मुलाला असं अचानक समोर पाहून सिंधूचं ऊर अगदी मायेने भरून आलेलं असतं. आता सिंधू ही अंकुरला जवळ घेते, त्याला कुरवाळते आणि सिंधूचे अश्रू अनावर होतात. आता सिंधूची ती अवस्था पाहून, एका आईचं होणारी अवस्था पाहून दळवी यांना मात्र भीती वाटत असते. दळवींच्या मिसेसला भीती वाटत असते की आपला संकेत आपल्यापासून दुरावणार तर नाही ना. तर इकडे सिंधूला तिचे अश्रू अनावर होत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, ऋतुजा रेश्माचं कौतुक करते आणि तिला मिठीत घेते. आता त्याच वेळी तिथे रुक्मिणी काकू येतात आणि म्हणू लागतात, गळाभेट झाली असेल तर आपण महत्त्वाच्या विषयावर बोलूया का? तर आता ऋतुजा म्हणते, हो वहिनीसाहेब बोला ना, तुम्हाला काय बोलायचं होतं, या ना तुम्ही. तर आता रुक्मिणी काकू ऋतुजाला म्हणतात, ऋतुजा राघव त्या चोरटीसोबत लग्न करणार आहे आणि या रत्ना पारखींच्या घरात लग्नाची तयारी अगदी जोरदार सुरू आहे. आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. तर आता ऋतुजाही रुक्मिणी काकूंना म्हणते, हो वहिनीसाहेब, परंतु आपण काय करणार आहोत? कारण राजश्री वहिनी घरात आहेत, रत्नाकर भाऊजी घरात आहेत आणि कोणी ऐकलं तर? तर आता रुक्मिणी काकू म्हणू लागतात, राघव राजश्रीला घेऊन हॉस्पिटलला रुटीन चेकअपसाठी गेला आहे आणि रत्नाकर पेढीवर गेला आहे. त्यामुळे तिघांपैकी कोणीही घरात नाही. आपण शांतपणे विचार करून काय ते ठरवू शकतो. आता मात्र रेश्माला धक्काच बसतो. रेश्मा ही रुक्मिणी काकूंना म्हणते, परंतु काकू तुम्हीच तर राघव भाऊजी आणि कृष्णाच्या लग्नाला परवानगी दिली होती ना. तर आता रुक्मिणी काकू रेश्माला म्हणतात, दिली होती,
परंतु ती परवानगी मी नाईलाजाने दिली होती, कारण ती चोरटी सिंधूसारखी दिसत आहे आणि म्हणूनच राघव तिच्यासोबत लग्न करायला निघाला आहे. राघवने डोळ्यांना झापडं लावली आहेत, परंतु मी नाही लावलीत. त्यामुळे ती चोरटी रत्नपारखी घराण्याची सून होणं शक्य नाही. लोक काय म्हणतील, तोंड दाखवायला कुठे जागा राहणार नाही. तर रेश्मा रुक्मिणी काकूंना म्हणते, काकू मी तुम्हाला खरं सांगू का, मला तरी असं वाटत आहे की राघव भाऊजींना ती कृष्णा आवडत आहे. त्यामुळे तुम्ही त्यांचं लग्न मोडलं तर राघव भाऊजींना खूप वाईट वाटेल, ते दुखावले जातील आणि त्यामुळे मला असं वाटत आहे की त्यांच्या आनंदासाठी तुम्ही त्यांचं लग्न करून द्यावं. तर आता रुक्मिणी काकू रेश्माला म्हणतात, राघवला कसं हँडल करायचं ते मी पाहून घेईन. तर रेश्मा म्हणते, अहो काकू प्लीज माझं ऐकून घ्या. तर त्यानंतर ऋतुजा म्हणते, रेश्मा वहिनीसाहेब बोलत आहेत ते अगदी बरोबर बोलत आहेत. अगं राघवचं प्रेम फक्त सिंधूवर आहे आणि हे सगळ्यांना माहीत आहे की राघवला फक्त सिंधू आवडत आहे. त्यामुळे राघव आता जे काही लग्न करत आहे ते फक्त त्याला ती सिंधू वाटत आहे म्हणून. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रेश्मा, तू एक गोष्ट लक्षात ठेव, कारण राघव हे लग्न फक्त राजश्री वहिनींसाठी करण्यासाठी तयार झालं आहे आणि म्हणूनच हे लग्न होऊ शकत नाही. रुक्मिणी काकू म्हणतात, अगदी बरोबर बोलत आहे ऋतुजा, त्यामुळे हे लग्न होऊ शकत नाही. आता ऋतुजा रेश्माला समजावत म्हणते, रेश्मा राघवशी आमचं वैर नाही, तोही सुखी राहावा असंच आमच्या सगळ्यांच्या मनात आहे. तू आमच्यावर विश्वास ठेव, आम्ही जे काही करत आहोत ते राघवच्या भल्यासाठी आणि या घरच्या भल्यासाठी करत आहोत. त्यामुळे एक आदर्श सून म्हणून तूही आम्हाला मदत करावी हेच आम्हाला वाटत आहे. आम्हाला असं वाटत आहे की या सगळ्यामध्ये या घराच्या भल्यासाठी तूही आमच्यासोबत असावीस आणि मला खात्री आहे की तू आम्हाला मदत करशील, हो ना. आता मात्र रेश्मा काहीच बोलत नाही. तर ऋतुजा आणि रुक्मिणी काकू रेश्माच्या उत्तराची वाट पाहत असतात. रेश्मा मात्र शांतच असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अंकुरला भेटून सिंधूचे अश्रू अनावर होतात. आता सिंधूला आठवते ती म्हणजे अंकुरची जन्मखून. सिंधूच्या लक्षात येतं की अंकुरच्या मानेवर जन्मखून होती आणि म्हणूनच ती संकेतच्या मानेवर जन्मखून आहे का हे पाहत असते, परंतु संकेतच्या मानेवर कुठल्याही प्रकारची जन्मखून नसते. आता मात्र सिंधूला धक्काच बसतो. आता सिंधूच्या मनात विचार येतो की याचा अर्थ हा माझा अंकुर नाही. आता मात्र सिंधू तिथेच दचकते आणि त्याच्यापासून लांब होते. तर आता दळवी तिच्याकडे पाहू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, ऋतुजा ॲपल खात असते. तेवढ्यातच तिथे रुक्मिणी काकू येतात. तर ऋतुजा त्यांना ॲपल देत असते. आता रुक्मिणी काकू ऋतुजाला म्हणतात, हे खाण्यापेक्षा पुढे काय करायचं याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. तर आता ऋतुजा म्हणते, वहिनीसाहेब तुमचं बोलणं अगदी 100% खरं आहे, परंतु काय करायचं, तुमच्या डोक्यामध्ये नक्की काय शिजत आहे वहिनीसाहेब, तुमचा प्लॅन मला सांगा तरी. तुमचा प्लॅन जर तुम्ही मला सांगितलंच नाही तर मला कसं कळणार की पुढे काय करायचं आहे. तर आता रुक्मिणी काकू ऋतुजाला म्हणतात, प्लॅन तर भरपूर आहेत का डोक्यामध्ये, परंतु भान कायमच ठेवावं लागतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते. ऋतुजा म्हणते, कळालं राजश्री वहिनी. आता राजश्री वहिनींमुळे आपल्याला माघार घ्यायची आहे ना, हेच ना. कारण मला माहीत आहे आपण कोणताही प्लॅन केला तरीसुद्धा तो फसणारच आहे. माघार तर घ्यावीच लागणार आहे. आता मात्र रुक्मिणी काकू म्हणतात, माघार तर मी कधीच घेत नाही. आत्तापर्यंत मोठमोठ्या राजकारण्यांना मी धूळ चालली आहे, मग ही कृष्णा किस झाड की पत्ती आहे. तर आता रुक्मिणी काकू ऋतुजाला म्हणतात, ऋतुजा या 1.5 दमडीच्या मुलीला हाताला धरून बाहेर काढावं असंच मला वाटत असतं, परंतु राजश्रीचा विचार करून मी शांत असते. राजश्री दुखावली जाणार नाही ना याचा विचार करावा लागतो, परंतु आता राजश्री दुखावली जाणार नाही आणि आपलाही हेतू साध्य होईल असंच काहीतरी करावं लागणार आहे. आता ऋतुजा विचारते, परंतु असा कोणता प्लॅन आहे. तर आता रुक्मिणी काकू ऋतुजाला म्हणतात, आता श्रावण सुरू होत आहे ना. तर आता ऋतुजा म्हणते, हो. तर रुक्मिणी काकू ऋतुजाला म्हणतात, त्याचाच फायदा घेऊन तिला घराबाहेर काढायचं आहे. असं कठीण व्रत मी तिला सांगणार आहे की ती पुन्हा राघवच्या आयुष्यात कधीही येणार नाही. राघवच्या आयुष्यात पाऊल ठेवायचाही ती विचार करणार नाही. आता मी तिला असा धडा शिकवणार आहे ना की रत्नपारखींच्या घराजवळही ती पाहणार नाही. आता मी ज्याप्रमाणे करते त्याचप्रमाणे मी तिला कठीण व्रत करायला सांगणार आहे आणि मी तिला धडा शिकवणार. आता रुक्मिणी काकूंच्या या प्लॅनचा ऋतुजा विचार करू लागते. तर आता रुक्मिणी काकू प्लॅनप्रमाणे राजश्री काकूंना भेटण्यासाठी त्यांच्या रूममध्ये येतात. राजश्री काकू कपड्यांच्या घड्या करत असतात. रुक्मिणी काकू विचारतात, राजश्री अगं तू कामात आहेस का, मी नंतर येते. राजश्री काकू म्हणतात, नाही वहिनी, अहो ही जास्तीची कामं आहेत, तुम्ही बसा ना, तुमचं काही काम होतं का. तर आता रुक्मिणी काकू म्हणतात, हो ना अगं मी काय म्हणत होते, सिंधू पुन्हा एकदा सून म्हणून या घरात येणार आहे ना, मग श्रावणातील जे व्रत आहेत ते आता सुरू करायला हवेत. तर आता राजश्री काकू म्हणतात, हो तिला विचारायला काहीच हरकत नाही.
रुक्मिणी काकू म्हणतात, अगं विचारायचं कशाला, आता श्रावण सोमवार येतच आहेत ना, मग तिला उपवास करायला सांगायचा, मग बघू ती काय म्हणते. तर आता राजश्री काकू म्हणतात, कल्पना अगदीच चांगली आहे. तर त्यानंतर रुक्मिणी काकू म्हणतात, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, मी ज्याप्रमाणे करते तसाच उपवास तिला करायला सांगायचा आहे. आता मात्र राजश्री काकूंना धक्काच बसतो. राजश्री काकू म्हणतात, अहो वहिनीसाहेब, तुम्ही तर कडक उपवास करता आणि तसे तिला उपवास जमणार आहेत का? शिवाय तिला हॉस्पिटलला जायचं असतं, ती एक डॉक्टर आहे, तिला कधीही हॉस्पिटलला जावं लागतं. आणि मी काय म्हणत आहे, तुम्ही ज्याप्रमाणे करता तसे उपवास तिला नाही जमणार. आता रुक्मिणी काकू राजश्री काकूंना म्हणतात, राजश्री, अगं मला मान्य आहे, मी ज्याप्रमाणे व्रत करते ती पद्धत कठीण आहे, परंतु तीच तर व्रताची खरी पद्धत आहे. तर आता राजश्री काकू म्हणतात, परंतु सिंधूला नाही जमणार. रुक्मिणी काकू म्हणतात, घरावरचं संकट दूर करायचं असेल तर मी सांगते त्याचप्रमाणे तिला व्रत करावं लागणार आहे. या घरच्या मोठ्या सुनेला तसेच उपवास करावे लागतील. आता मात्र राजश्री काकू विचार करू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सिंधू ही दळवी यांची माफी मागत म्हणते, मला माफ करा, मी उगाचच तुम्हाला त्रास दिला. तर त्यानंतर दळवी सिंधूला विचारतात, काय झालं मॅडम. तर सिंधू म्हणू लागते, माझ्या अंकुरच्या मानेवर जन्मखून होती, परंतु ती जन्मखून संकेतच्या मानेवर नाही, त्यामुळे हा माझा अंकुर नाही, हा तुमचा संकेतच आहे. आता मात्र दळवी खुश होतात आणि म्हणू लागतात, बरं झालं, तुमचा गैरसमज दूर झाला. तर त्यानंतर सिंधू ही संकेतला म्हणते, 1 मिनिट असं म्हणत ती आपल्या बॅगमधील चॉकलेट घेते आणि संकेतला देत असते, परंतु संकेत नकार देत असतो. तर आता सिंधू ही संकेतच्या हातामध्ये ते चॉकलेट देत म्हणते, खूप मोठा हो बाळा, खूप मोठं यश मिळव. आता संकेत त्यांना थँक्यू म्हणतो. तर त्यानंतर दळवी त्याला खेळायला जायला सांगतात. तर आता सिंधू ही दळवी यांचे आभार मानत म्हणते, थँक्यू सो मच, तुम्ही तुमच्या संकेतला मला भेटू दिलं, थँक्यू, मी पुन्हा तुम्हाला त्रास देण्यासाठी कधीही येणार नाही, मी आता येते, असं म्हणत सिंधू निघत असते. तर आता दळवींची मिसेस सिंधूला म्हणते, मी देवाकडे प्रार्थना करेन की तुम्हाला तुमचं अंकुर लवकरात लवकर मिळवून देत. तर आता मात्र सिंधूला खूप आनंद झालेला असतो. आता सिंधू ही दळवींचा निरोप घेते आणि घरी येण्यासाठी निघते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सिंधू ही घरी येते आणि ती खूप रडत असते. सिंधू म्हणू लागते की माझा अंकुर जिवंत आहे, हे सत्य कळाल्यानंतर मला त्याच्याशिवाय राहणं खरंच खूप कठीण आहे. आता सिंधू रडत असते. हा आवाज राघवने ऐकलेला असतो आणि म्हणूनच राघवा सिंधूच्या रूमच्या दरवाजाजवळ राहून ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. आता सिंधूच्या लक्षात येतं. आता सिंधू ही दरवाजा उघडते. तर त्यानंतर सिंधू ही राघवला विचारते, काय झालं लंबू. तर आता सिंधू ही राघवला विचारत असते, तू माझ्या दरवाजाजवळ काय करत आहेस. तर राघवा सिंधूला म्हणतो, तू रडत होतीस ना. तर सिंधू म्हणते, आपण आणि रडत होतो नाही. तर आता राघव सिंधूला म्हणतो, खोटं बोलू नकोस, मला माहीत आहे तू रडत होतीस आणि जोपर्यंत तू सत्य सांगत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. तू का रडत होतीस हे सत्य मला कळायलाच हवं. आता सिंधू राघवला काय उत्तर देईल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.